देव उपदेश करुणिया पाही सोपान मुक्ताबाई बोधिले मुक्ताईने बोध खेचरासी केला तिने नामयाला बोधिले नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा मुक्ताईने बोध खेचरासी केला तिने नामयाला बोधिले भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत् शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर्महाता. सकल संतांच्या चरणावरती आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी दंड अभिवादन करत अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा वर्ष 92 क्रमांकाचं आहे. यामध्ये भागवत कथा प्रवक्ते म्हणून आमचे परमादरणीय हरिभक्तिपरायण मुक्ताईच्या कृपेनं कृपांकित असं लिहिले वामनमूर्ती त्रिविक्रमा अशा प्रकारचे तुकाराम महाराज मेहुणकर ज्यांच्या स्वर साधनेनं आजच्या मंडपात कीर्तनात सामवेदाच्या स्वरांची स्पंदन कानावरती पडली ती आदरणीय परमश्रद्धेय नारायण महाराज किल्लारी गुरुजी त्याचबरोबर आकाश महाराज या दोघांनाही धन्यवाद. आणि मृदंगाची साथ करण्याकरता डाव्या बाजूला जे बसलेत ना ते सदा वक्रहा सदा क्रूराहा सदा पूजामपेक्षते कन्या राशी स्थितो नित्यम जामातो दशमो ग्रहाहा. माझे प्रिय जावाई आदरणीय विकास महाराज बेलूकर आज या बाजूला जी अतिथी म्हणून व्यक्ती आलेली आहे ह्या गुलाबी अंगरखा ज्यांच्या अंगात आहे आणि त्रिपुंड लावलेलं आहे ते संतश्रेष्ठ जनाबाईच्या मातीतले पवित्र गोदावरीच्या तीरावरील श्री क्षेत्र गंगाखेडचे प्रतिनिधी आज आपल्याला इथं मिळालेले. ते कृष्ण यजुर्वेदाचे मोठे क्रमपाठी वैदिक आहेत. शृंगेरी पीठानं त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यांचे चिरंजीवही बरोबर आहेत. अनंत प्रल्हादांच्या वंशातले आमचे वरद या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझा जो हा सगळा त्रिदल परिवार भक्तवर्ग आहे या सगळ्या जणांना कोटी कोटी धन्यवाद. माता पिता आबालवृद्ध सज्जन सगळ्यांची कीर्तनं इथे संपन्न झाली आहेत. 51 बळी अशा विद्वानांच्या कीर्तनाच्या श्रवण सुखानं तुम्ही तृप्त झालेले आहात. मला वाटतं या सगळ्या लोकात निकामी वयस्कर थांबावं बोलू नये प्रकृती स्वास्थ्य विद्वत्ता पांडित्य स्वर गाणं ताल आणि शास्त्रीय परिभाषा या सगळ्यांच्यापैकी मी खूप लहान आहे. मोठी मोठी यादी इथे आलेली आहे पुढच्या काळात येणार आहे. उद्या आदरणीय नामदेवरायांचे वंशज नामदास महाराजांचं कीर्तन आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांचं. त्याचबरोबर आमच्या बीड जिल्ह्यातल्या चिरंजीव प्रकाशचं कीर्तन इथं होणार आहे साठे महाराजांचं. आणि काला भावरत्न समाधान महाराज शर्मा यांचा काला आहे. या सगळ्या जणांनी मला इथे का बोलवलं असावं हा एक प्रश्न मला पडला आहे. जरा या तारखीबद्दल मला अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसं मी काही कार्यकर्त्यांच्या तरुणांच्या बरोबर या गेल्या 4 दिवसापूर्वी कुठेतरी नामसप्ताहात बोललोय बोपेगावला.
परंतु काही बदल होण्याचे चिन्ह दिसले नाहीत. राज्यात बदल व्हायला लागलाय पण आपल्यात नाही. विकेट एक टाकली मी, ज्यांना कळलं असेल ते सावध असतील, त्यांना समजलं असेल. असो, सगळे येणारे माझेच होते, उद्यापासून येणारे माझेच आहेत, मी त्यांचाच आहे. त्यामुळं त्यांची काही व्यस्तता असल्यामुळं त्यांना माझ्या जागी करता आलं नाही, त्यांच्या जागी करण्याचं भाग्य मला मिळालं नाही. त्यांच्या जागी कीर्तन करण्याचं भाग्य आपल्याला मिळावं लागतं. ग्रामस्थांचा अट्टहास फारच, काहीही करा पण या, इथपर्यंत आलं होतं की माझं येणं काही शक्य नाही. तुम्ही कुणीतरी कीर्तनकार निवडा आणि मला जे देणार आहे त्यापेक्षा जास्त त्याला द्या. म्हणजे चाली, स्वर, ओवी, चिंतन, प्रेमभाव अशा अर्थाने मी बोललो. माझ्या शिष्य कंपनीपैकी आमचा बापू इथं उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचा किरण जगताप वावी ठोसीवरनं आला आहे, त्याच्याबरोबर त्याची लोक असतील. त्रिदल परिवारात आता वैयक्तिक कोणाचं नाव मी घेत नाही, समग्र परिवारातील लोक. माझा अत्यंत जुना स्नेही म्हणून आमचे शिंदे सर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. नंदुबा, खूप वर्षांनी भेट झाली तुमची आणि मी तुम्हाला मुद्दामहून बोलून घेतलं इकडे या म्हणून. चोपदार चांगले आहेत, गायक अफलातून आहेत. मला वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेत अभंगाची भूमिका मांडायची. आज असं आहे, या गावी कीर्तन करताना मला उल्हास अधिक आहे पण वेळ कमी आहे. या भागात मल्हारी बाबा असतील, पाटील बाबा असतील जोपूळचे, त्याचबरोबर ब्रह्मनिष्ठ सद्गुरू दामोदर महाराज असतील, त्याचबरोबर जीवनेश्वर महाराज म्हणजे काळू बाबा असतील. या सगळ्या लोकांच्या पारमार्थिक प्रयत्नानं आज या जिल्ह्यात आणि या तालुक्यात माणूस म्हणून जगण्याचा योग त्यांच्या कृपेने तुम्हाला आलेला लक्षात घ्या. आजची तिथी तर कीर्तनाची नियमाप्रमाणे ब्रह्मनिष्ठ दामोदर महाराजांची असायची. हे जे यादीत जेवढे कीर्तनकार आहेत, तुकाराम बुवा यांचे जन्म नव्हते तेव्हापासून माझं या परिसरातलं येणं आहे. मेहुळुचके असेल, जोपूळ असेल, आपलं मुखेड आहे, वडाळ भुई आहे, बसवंत पिंपळगाव आहे, पाचूर वणी आहे, वणी शिरवाड आहे, वावी ठोसी असे अनंत गाव आहेत. कळवण, बेस, सापुतारा पासून ते गुजरातपर्यंत या सगळ्या परिसरात माझं येणं झालं आहे. आमच्या दामोदर महाराजांच्या पारमार्थिक परिवारातले लेख म्हणून, कन्या म्हणून आदरणीय मनीषाताई आली आहे, तिलाही मी धन्यवाद देतो. इंग्रजी या विषयाची ती प्रिन्सिपॉल, डी.एड केलेलं आणि विद्यार्थ्यांना, छात्रांना गुरुकुलात अध्यात्मविद्येच्या बरोबर नारायण महाराज इंग्रजी भाषेची आवश्यकता आहे. भाषेच्या बाबतीत आपली जी समृद्धी अपेक्षित आहे ती अजून नाही. कीर्तनकाराला केरळा यायला पाहिजे, कानडी यायला पाहिजे, तेलगू यायला पाहिजे, गुजराती यायला पाहिजे, माहेश्वरी यायला पाहिजे, जैन बांधवांची भाषा यायला पाहिजे, लमान बांधवांची भाषा यायला पाहिजे, त्याला संस्कृत यायला पाहिजे, शुद्ध आणि स्वच्छ मराठी यायला पाहिजे आणि काही परिष्कार आणि काही पॅरेग्राफ्स मॅकॉलो शिक्षण पद्धतीच्या लोकांना, शेक्सपियर शिकलेल्या लोकांना, कास्मादी गार्डा शिकलेल्या लोकांना, नॉस्ट्राडेमस शिकणाऱ्या लोकांना, हेरिटेज शिकणाऱ्या लोकांना जर आपली गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, तुकोबरायांची वचनं, नामदेवरायांचे अभंग इंग्रजीत कन्वर्ट करून ट्रान्सलेशन दुभाषिकाच्या माध्यमातून केलं तर आपला हा संप्रदाय भारत ओलांडून विश्वाला भेदून काढील. आपल्याकडे एक प्रमाण आहे, 56 भाषेचा केला से गौरव. मी म्हणतो 56तल्या 53 जाऊ द्या, निदान 3 तरी याव्यात ना. निदान 3 तरी यायला पाहिजेत. त्यामुळे भाषा समृद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे मराठीवर जेवढं प्रभुत्व आपलं अपेक्षित आहे तेवढं अन्य भाषेतही चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. आता रवी शास्त्री, अन्य प्रांतातले संत, कथाकार,
एक 2 नावं तुमच्यासमोर मांडतो मी. श्रद्धेय मुलुक पीठाचे जगद्गुरु द्वाराचार्य राजेंद्रदास देवाचार्य महाराज आपल्या महाराष्ट्रातल्या संतांची अभंग त्यांच्या कथेत गायला लागली. त्यांना धाकटी असलेली पण वैष्णवात रसज्ञ भजन गाणारी एक व्यक्ती आहे राधाकृष्णजी महाराज. ते एक अभंग गायला लागले. एक काळ कुंभक्षेत्रात आमचा असा होता 90ला की परप्रांतातल्या संताला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, गोरोबा काका समजावून सांगता सांगता आतापर्यंत आमच्या नाकी न आले. म्हणून आम्ही जाऊ दे, आज ना उद्या आपण थांबणार आहेत. राजकारणात आणि परमार्थात कायम विजयाचा ताम्रपट घेऊन कुणी बरोबर आलेलं नसतं. परंतु येणाऱ्या युवती कीर्तनकार आणि येणारे युवक कीर्तनकार यावर संप्रदायाची, धर्माची, भारताची, महाराष्ट्राची मोठी धुरा आहे. त्यामुळे त्यांना प्रगल्भ, प्रबुद्ध, आयाम व्यापक करून अनेक विध भाषेचा समन्वय त्यांच्या मुखातून द्रवला पाहिजे. त्याचबरोबर गायकांच्या प्रति अंतःकरणात त्यांच्या ओलावा असला पाहिजे. टाळकरी केवळ आलेत साथीदार या शब्दानं वल्गना न करता तर ते प्रधान अंग कीर्तनाचं. एक जसं प्रधान देवता आणि उपदेवता मंडलात पूजन करताना, तसं कीर्तनकार ही प्रधान देवता असली तरी उपदेवतेत या देवता आहेत ना, यांना टाळून प्रधान देवतेकडे जाता येत नाही. म्हणून गानगंधर्व गाणारे जे टाळकरी आहेत ते टाळकरी प्रल्हाद स्वरूप आहेत. माझी भावना नीट ऐका तुम्ही. ते कोण आहेत? प्रल्हाद स्वरूप आहेत. विणेकरी जे आहेत ते प्रत्यक्ष नारद स्वरूप आहेत. पखावज वादक आहेत ना ते इंद्र स्वरूप आहेत. तुम्ही सगळ्याजणी आणि तुम्ही सर्वजण हे शिवशक्ती समावेशन प्रकरण आहे. म्हणजे शंभू आणि अंबिका या समोर उपस्थित आहेत आणि चांदीची काठी हातात घेऊन मागे उभा राहिलेले चोपदार हा टिंगलेचा नकलीचा विषय नसून प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय आहेत. लक्षात घ्या. ही मर्यादा आहे कीर्तनाची. आणि कीर्तनकार हा सनकनंदन या 4 बांधवांच्या तत्वज्ञानाचं चिंतन करणारा एक प्रधान आचार्य आहे. अशी भूमिका आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या गुरुजनांना, स्पीकरवाल्याला, मंडपवाल्यांना, गावातील आयोजकांना, जे तरणे पोरं एकत्र आलेत आणि बॅकिंग करून जुन्यांना बरोबर घेऊन हा उत्सव अफलातून करतायत, मी माझा तुम्हाला कोटी कोटी आशीर्वाद देतो, अभिवादन करतो. जुन्यांनाही प्राधान्य देतो की तुम्ही त्यांना चान्सेस दिलेत. रामायणात एक प्रसंग असा आहे, दशरथाच्या कानावरचा एक केस पिकला. राजे रजवाडे तेव्हा चांगलं राहत होते, म्हणजे ते श्रीमंत होते. पुढचं वाक्य ऐका. भोगपिपासाही अधिक असायची, रघुकुळात मात्र काही मर्यादा होती. दाशरथी नंदन रामचंद्राच्या वडिलांची. त्यांना 3 बायका सगळ्यांना पाठ आहेत. रामायण हा विषय माझ्या अभ्यासाचा नाही. संजय महाराज पाचपोर, समाधान महाराज शर्मा, आदरणीय रामराव महाराज ढोक या तिघांना रामायण जेवढं कळलं तेवढं मला काहीही कळलेलं नाही. नाही कळलं म्हणलं तुम्ही मला काही फासावर देणार नाहीत. श्रोते हो, नीट ऐका. यांना 3 पत्नी आहेत. एक आहे कैकई, ती प्रसिद्धच आहे, त्यामुळे तिचं नाव मी आरंभाला घेतलं. दुसरं प्रकरण एक सौमित्र आहे आणि कौशल्या, या 3 आहेत. या तिघीजणी मिळून या 3 अंबिका आहेत. मी 2 दिवसापूर्वी इथं भाव मांडलाय कुठल्या तरी गावी. या 3 अंबिका आहेत. 3 अंबिका आहे ज्याच्या माता, असा रामसुद्धा त्रिअंबकेश्वरच आहे. पण त्याच्या वडिलाला मात्र वचनात गुंतल्यामुळं कैकईच्या स्वभावाला डावलता आलं नाही. जरा माझा वेगळा भाव आहे. कदाचित या विधानापुरतं मला कोणी तुम्ही विद्रोही मताचा मानता आलं, पण कैकईचे रामायण या कथेवर मोठे उपकार आहेत. कैकईमुळंच अन्य पात्र ललांभूत शोभून दिसत आहेत. रावण जर बाजूला काढला आणि कैकई बाजूला काढली तर रामायण या प्रकरणात इंटरेस्टेड वाढत नाही. आणि महाभारतात कर्ण जर डावलला तर मग अर्जुनाच्या विजयात तशी काही मजा शिल्लक राहत नाही. कारण कर्ण असं लिहितो, सूतो वा सूतपुत्रो वा यौवा कोवा भवाम्यहम. मी कुठल्या जातीतला, मी कुठल्या वर्णातला, मी कुठल्या प्रांतातला, माझे वडील कोण यापेक्षा माझी कर्तव्यनिष्ठा आणि कर्मपरायणता, तुम्हाला हिम्मत असेल
तर कर्णप्रत्यंच्या ओढून दाखवा म्हणावं अर्जुनाला, हा पण केला पितामह भीष्मांच्या समोर. पुढे भीष्माचार्यांनी आणि कृष्णानी त्यांच्या मोबाईल सेटमध्ये आयडिया कार्ड टाकल्यामुळं, हेही ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. आयडिया कार्ड टाकल्यामुळं, आयडिया दिल्यामुळं मग कर्णाचं BSNL शांत झालं. त्याची ताकद काही कमी नव्हती. मुद्दा मी याकरता विस्तीर्ण करतोय की स्त्री शक्ती परमार्थात राजकारणात चांगली असेल वा विद्रोही मतप्रवाहाची असेल, पण तिच्या संघर्षाविना पुरुषाची जीवनचर्या यथार्थ नीटनिटकी होत नाही. याकरता अर्धसूत्र सांगतो, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्री शक्तीचा सन्मान होतो त्या देशाला जगाच्या पाठीवर एकमेव नाव आहे भारत माता. नॉट फ्रान्स, नॉट जपान, नॉट लंडन, नॉट रशिया. दिस इज भारत, इंडिया. भारतच फक्त भारत माता आहे. आणि दुसरं प्रकरण आहे, भारतच केवळ पिता आहे, अन्य पिता. आता याला श्लोक सांगतो पद्मपुराणातला अर्धाच, कामापुरता उतारा दोंडा महाराज म्हणायचे. संप्राप्ये भारते जन्म, अशा भारतात जन्म मिळणं याला संत प्रमाण भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि त्यातही राज्यात नाशिक, सह्याद्री प्रभाग, पराशरांचं स्थान, मार्कंड्यांचं येणं, सप्तशृंगीची असीम कृपा, आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबक श्रीमन निवृत्तीनाथ दादा, कुशावर्त तीर्थ, रामकुंड, अनुपमशिला, गहिनींचं स्थान, कपिला संगम, सुंदर नारायण, पुण्यसलीला गोदावरी, सीतेची नाहणी, बटुक हनुमान, काळाराम, गोराराम, हा भौगोलिक इतिहास या जिल्ह्याचा आहे. आणि त्यात पत्रिकेत ज्यांची नाव आहेत सत्पुरुषांची, त्यांनी या भागात क्रांती केली. दोन मेथड तुमच्यासमोर मांडतोय, तुम्ही विद्वान आहेत. एक मेथड आहे, पद्धती एक आहे, प्रेझेंटेशन करताना भौगोलिक परिसराचं चिंतन अल्पस्वल्प वक्त्याला मांडता आलं पाहिजे. ज्या गावात वास्तव्य आपण करतो 2 तास 1.5 तास, त्यांना त्यांच्याच भूमीचा आल्हाद द्यावा लागतो. लिंबाचाच पाला उकाळून रस काढल्यावर आपण पिया म्हणालो तो लोक आपल्याला वेड्यात काढतील, पण त्याला चरक्काचं लेबल लागलं, त्याला खडीवाल्याचं लेबल लागलं, त्याला वैद्यनाथचं लेबल लागलं, त्याला आयुर्वेद सेवा संघाचं लेबल लागलं, वा मेड इन जपान लेबल लागलं, किंवा ISI ट्रेडमार्क पडला, तर लोक पैसे देऊन ते पितात, त्याला ट्रेडमार्क लागतो. तसं तुम्ही तुमच्या जवळ आहेत तरी तुम्हाला मृगाच्या बिंबीत मृगाला कस्तुरीचा सुगंध जसा कळत नाही, तसं तुम्ही तीर्थक्षेत्रातले लोक आहेत. मी हजारो वेळेला माझी भावना व्यक्त केलेली आहे. जन्म माझा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातला आहे, पण समाधी गोदा तीरावरती या प्रभागात व्हावी हे करोड वेळेला मी बोललेलं लक्षात धरा तुम्ही. एवढा पवित्र तुमचा भाग आहे. आणि अशा पवित्र भागात मला तुम्ही हे कीर्तन दिलंय, तर कीर्तनाचा सब्जेक्ट विषय काय असावा म्हणून एक सूत्र वक्त्याचं ठरलं पाहिजे. मी काही फार विद्वान नाही बुवा, प्रामाणिकपणे मीडिया तंत्राच्या समोर कबुली देतो. माझ्यापेक्षा बृहत प्रस्थानस्त्रय शिकलेल्या आपल्या संप्रदायात हजारो महाराज लोक आहेत. उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा कंठस्थ पाठ आहेत. मला अजून त्यातलं काही कळलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा आहे. आणि ज्यांचा अभंग निवडला त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी असा एक व्याकरणशास्त्राचा जुना नियम आहे. तो परिचय असा आहे, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार म्हणा. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी
शेष प्रतिष्ठा वस्ती गोदावरी तीर शेष प्रतिष्ठा वस्ती गोदावरी तीर आहो वाळू आरती स्वामी एकनाथा आवो वाळू आरती स्वामी एकनाथा आहो वाळू आरती स्वामी एकनाथा आवो वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाव घेता हरे भव भय चिंता तुमचे नाव घेता हरी भव भय चिंता आहो वाळू आरती स्वामी एकनाथा आहो वाळू आरती स्वामी एकनाथा आवो वाळू आरती स्वामी एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा सकळ संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा सकळ संताचा हा राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा ओ सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा सकळ संताचा हा राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा दोन्ही प्रमाणानं नाथरायांच्या प्रतिभावना व्यक्त करून झाली. आता अभंगन त्याची भूमिका, ती भूमिका अशी आहे, ज्ञानदेव उपदेश करुनिया पाही. आता पाही शब्दापासून आपला प्रवेश, इंटरेस्ट, चिंतनाची भूमिका सुरू करतो शिंदे सर. पाही शब्द पश्य म्हणजे पाहणे या अर्थाने. कुणी कोणाला पाहायचं, पाहणारा कोण असावा, पाहावं तो पदार्थ नेमका काय असावा. त्याचं उत्तर आहे पाहणं ही जीवाचं काम आहे आणि ज्याला पाहायचं त्याला ब्रह्मतत्व म्हणायचे. मग ब्रह्मतत्वाला आकार आहे काय, इथूनची केसा सुरू होती. यात पंडितांनी वेळ वाया घालवावा, तार्किकांनी काळ वाया घालवावा. आपण मात्र सगुण उपासना करावी. त्याला एक प्रमाण आहे आणि ते प्रमाण असं आहे, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, गुण निर्गुण तुझं म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, गुण निर्गुण तुझ म्हणे वेद का म्हणे भेद नाही नामे, तुका म्हणे भेद नाही नामे, तुका म्हणे भेद नाही नामे. तार्किक, पंडित, वाचक, ज्ञानी म्हणणारे जे जे लोक आहेत त्यांनी यात त्यांच्या जीवनातला वेळ वाया घालवावा. काय करावा नाही कळलं तुम्हाला, यात वेळ वाया घालवावा. वैष्णवानी काय करावं, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. वेदाला काय बोलायचं ते बोलू देत, पण अंतिम टप्प्यात वेदाचं एक स्वतंत्र मत असे, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला. काय करा, विठोबासी शरण जावे. काय करावं, निजनिष्ठे नाम गावे किंवा घ्यावे. कोणाचं, देवाचं. हो, पण तरी वाद राहिला, निर्गुण निराकाराची उपासना कलियुगात लोकांना करता येत नाही. जे कोणी करत असतील त्यांना ती लखलाफ असावी, परंतु आकाराविना सगुणाची पूजा करता येत नाही. मूर्तीपूजा धमाधम जरी म्हटलं असलं तरी विशिष्ट आकाराची पंचखंडाची वा घडवलेली वा स्वयंभू मूर्ती असल्याविना उपासकांना पूजन करताना आत्मानंद प्राप्त होत नाही. मग काष्टादी जगन्नाथ करा,
वा प्रेमानंद बाबांच्या समोर असलेली राधा किशोरीची मूर्ती करा, पण त्याला आकारालाच आणावं लागतं, विनाच जवळ नाही. आणि कुणीतरी गावकरी म्हणाले की मी दिलेला हातातला विना माना, मानणं वेगळं आणि असणं वेगळं, त्याला गंधार षड्ज दैवत जुळवायचा कसा? तो गळ्यातच नाही, हातातच नाही, आकारालाच नाही, खुंटीच नाही, त्याला तारच नाही, त्याला मणीच नाही, त्याला स्वराच्या मापनात बसवायचं कसं? याकरता आकार असावा लागतो. समजा 2-3 किलो पितळ आणलं कास आणि इकडे 1 किलो इकडे 1 किलो त्याला ड्रिल केलं आणि टाळकऱ्यांच्या गळ्यात दिलं, तर ते पितळ वाजेल का हो? बोला ना, बोला ना. माना हलवाना जिवंत असल्याची लक्षणं म्हणून ते पितळ वाजणार नाही, ते कास वाजणार नाही, त्याला आकाराला आणावं लागेल. आकाराला उगी किलोभर चांदी आणली आणि मी टेबलावर मांडली तर लोक त्याला धातू मानतील, त्याला दर्शनार्थी मूर्ती मांडणार नाहीत, प्रतिमा मांडणार नाहीत, चरणपादुका मांडणार नाहीत. त्याला आकाराला यावं लागतं, अक्षराला सुद्धा आकारालाच यावं लागतं, त्याविना जगताचा व्यवहार चालत नाही. एकदा असा दृष्टांत झाला, आमचा किरण मला म्हणाला, बाबा अधिक 16 ओळ्यापेक्षा येणाऱ्या काळात तुम्ही सॉफ्ट वागा. मग काय, एक बाई मला पाणी घेऊन आली पण तिच्या पायात स्लीपर चप्पल होती. मला वाईट वाटलं, म्हणलं किरण तू बोलवलंयस या बंगल्यात, पण ती बाई चप्पल पायात घालून मला पाणी घेऊन आली आहे, माझी काही इच्छा नाही. तो मला म्हणला, महाराज तुम्हीच कीर्तनात म्हटला की परिवर्तनवादी व्हायला पाहिजे, थोडं लवचिक व्हा. तर तिच्या पायातल्या चपला न मानता त्याला खडावा मानाव्यात, हा म्हणला. दृष्टांत संपला. आणि त्याच्या आईने मला विचारलं, आता बाबा मला सांगा तुम्ही त्याचे गुरु आहेत, त्याचं लग्न कधी होईल? मी म्हणलं झालं असं मानावं. दृष्टांत कळतोय ना तुम्हाला? अरे विकास महाराज बेलूकर स्मार्ट पखावज वादक आहेत, त्यांच्यासमोर गठ्ठा नाही, वस्त्र नाही, धुमाचं पान नाही, पुडी नाही, वादी नाही, स्वरात अमुक कोण्या बुवाच्या पखावज ट्विनिंगला लावलेलं नाही, आणि तुम्ही म्हणले सोलो वादन करा, करता येईल का हो त्यांना? बोला ना. त्याला पुडीला, पानाला, वादीला, खोडाला, आकाराला यावं लागेल. आकाराला काही करता येत नाही. माणूस सुद्धा आकारात असावा. विठ्ठल आकृतीबंधात जीवन असल्याशिवाय मजा शिल्लक राहत नाही. तर निर्गुण सगुण हा वाद तार्किक पंडित वाचक आणि विद्वानांच्या सभेत त्यांनी करावा. आपण सोपं काम करावं. मला सागरानंद स्वामीकडे मी जात होतो सातत्याने, अजूनही त्या आखाड्यात मठात मी कायम जातो. जुन्यापैकी शिंदे गुरुजींना माहिती आहे. आमचे बाबा अत्यंत विद्वान होते. मी त्यांना म्हणलं मला श्रीविद्या शिकायची. श्रीविद्या सगळे दंडी संन्यासी श्रीविद्या करतात, म्हणलं आपणही शिकावं. बरं काहींना कळत नाही तरी ते यंत्र बरोबर आहे त्यांच्या, कुंकू वाहतेत, कपाळाला लावते, त्याला ढेकळं कळलं नाही, समोरच्याला माती कळलं नाही. त्यांनी मांडलं म्हणून यांनी मांडलं म्हणून म्हणलं मी मांडाव. ते मला म्हणले बाबा कशाला तू ही भानगड करतो, आगमात आणि तंत्रात साधूनी गुंतू नये. शंकराचार्यांना त्या काळात त्याची आवश्यकता होती, त्याने ती करावी. आणि मग ते सहज बोलायचे, सुभोगयोदय स्तुती, परशुराम कल्पसूत्र, हादिविद्या, सादिविद्या, कादिविद्या, क्षणात बोलायचे, चालता चालता घोडभर चहा पिताना. आणि मला म्हणले बुवा तू हे काही करू नको, आपलं भजन कर, भगवत चिंतन कर आणि उद्धार करून घे. मी म्हणलं मला संन्यास घ्यायचा आहे. ते म्हणले का? म्हणलं तुम्ही सगळ्यांनी घेतल्यामुळे मला घ्यायचा आहे. अरे मग लग्न कशाला मरायला केलं, त्या बाईचं वाटोळं का करतो तू, असं ते मला बोलले बरं का. त्या काळात मला अजूनही त्यांची आठवण येते आणि कायम येणार. विठ्ठल रवी गुरुजी मी अखंड जीवनात संप्रदाय जातीय प्रतिबंधात कधी अडकलो नाही अजून. या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना, हे सगळे माझे आहेत, मी त्यांचा आहे. आणि मलाही कधी अडचण आली नाही की अमुक एका कुळातले आपल्याला ते नको. हे हा संकोच ज्यांच्या मनात आहे त्यांना प्रॉब्लेम आहे, मला नाही, मला नाही. हे सगळी माझी आहेत. मुद्दा एवढाच मिहून कर आणि विकास महाराज की मग
पाहण्याकरता आकृती असावी लागते. आकृती नसेल तर पदार्थाला पाहता येत नाही किंवा कनादांच्या मताप्रमाणे पदार्थाचं नीटनीटकं ज्ञान होत नाही. फॉर एक्झाम्पल आता गुरुजी पाणी पित आहे, ह्या हे पाणी आकाशातून येत आहे, ते आकारालाच नाही, तांब्यात नाही, पेल्यात नाही, बॉटलमध्ये नाही, तर आकारून घेणार कसं? त्याला आकारात आणावं लागेल. पेल्यात, भांड्यात, जगात, मगात इत्यादी प्याल्यात आणावं लागेल. ते आकाराला आणल्याशिवाय मजा नाही 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 नाही. म्हणून आता निर्गुण निराकाराचा अभ्यास असलेल्या नाथ पंथातले कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताई, याच्यापेक्षा पुढे जातो तुकोबाराय योग्यांचे वडील, ज्ञानोबाराय योग्यांची आई. कळलं का तुम्हाला? म्हणून योग्यांनी नागपुडी दाबून आम्हाला प्राणायाम सांगू नये. विठाल अरे केंद्रीय प्राथमिक शाळेतला हा पूर्वाभ्यास आहे. श्वासावर नियंत्रण, हळूवार घेणे, मंद सोडणे, अंग ढिलं असणे, ह्या प्राथमिक केंद्रीय वर्गातल्या शाळा आहेत सगळ्या. वारकरी संतांनी ही ओव्हरटेक केलेलं आहे, पुढे गेलेत. ते म्हणाले अरे भजनानंदासारखा आनंद जगाच्या पाठीवर नाही. अष्टांग योगेन सिनिजेरया, अष्टांग योगेन सिनिजेरया, यम नियम निरोधन कीजेरया, यम नियम निरोधन कीजेरया. वाचा गीत गाई जय, वाचा गीत गाई जय, वाचा जग गाई जय, वाचा गीत 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 गाई जय. हा सॉफ्ट मार्ग आहे. भगवत चिंतन, हरिनाम, हरिनामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा, अन्यथा गतीही, दुसरा काही पर्याय नाही. एवढं तुम्हाला करावं लागेल नाम. आणि दुसरं प्रकरण सगुण साकार ब्रह्मस्वरूपाच्या देवतेची मूर्ती, अंगुष्ठ मात्रापासून ते 3-6 फुटापर्यंत जे काही असेल ते असेल. आता गावकऱ्यांनी मला हार दिले, मूर्तीच मंदिरात नसत्या तर मी हार कोणाला घातल्या असते? कल्पना करा तुम्ही. आता मी नसतो आणि माझा मुडदा इथे असता तरी आकारच आहे, त्याला हार घालावाच लागतो. मी कीर्तनाला बसलोय असं माना आणि हार बुक्का लावा. बुक्का अंदाजे कुठं लावायचा? कोणत्या तत्वात? पोकळी आकाश तत्वात लावा लागेल तुम्हाला. मठाकाश काय, घटाकाश काय, पटाकाश काय, या सगळ्या उपाध्या. पण आकाश आकाशच आहे ना. आकाश म्हणजे पोकळी. पोकळीत तुम्हाला बोट कुठे लावता येईल? होय, एखाद्याचं लग्न झालं नाही त्याला म्हणावं बायको तुझ्या जवळ असं मान. परभणीकर गुरुजी म्हणायचे, आमचे वक्ते आबा सांगायचे, हरिभाऊ महाराज सांगायचे, मानाला काय हरकत आहे? मानावं, पत्नी माझ्या जवळ आहे. नाही तू निर्गुणवादी ना, मी उपासना वगैरे करत नाही, देव मानत नाही, बायकोही मानू नको, निर्गुणच मान ना. नाक वरखून आम्हाला सांगायला लागला विठाल पाहण्यासाठी तत्वाला आकार असावा लागतो. एक डिटेक्ट झालं. आणि दुसरं प्रकरण कलियुगात भगवन नाम म्हणजे स्वरूप आणि नाम या 2 गोष्टीची आवश्यकता आहे. स्वरूप नसेल तर तिलक गंध लावता येणार नाही. स्वरूप पाहिजे. लाल बुंद ओठ करता येणार नाही, कानात कुंडल घालता येणार नाही, पित पिंतांबर कसता येणार नाही, बासरीचा स्वर कानावर पडणार नाही. त्याला आकृती प्रतिबंधच असला पाहिजे, आकृतिबंधात असलं पाहिजे. म्हणजे स्वरूप तत्व हरीचं आणि दुसरं भगवन नाम, या 2 गोष्टी लागतात. ज्ञानदेव उपदेश करून या पाही. ते काय म्हणतात? उपदेश केलाय पण सोडला नाही. ज्ञानदेव उपदेश करून या सोडी, ज्ञानदेव उपदेश करून या जाई, ज्ञानदेव उपदेश करून या ठेवी नाही, करून या पाही. पाही
पाहण्यासाठी असे श्री गुरुना अनुग्रह दिल्यावर देऊन मोकळ होऊ नये असं माझं मत आहे. गुरुला ऑब्झर्व करावं, शिष्याला अनुग्रहित मंत्र म्हणतो काय, आचरण चांगलं आहे काय, कांदा लसूण आदी मादक पदार्थ त्यागलेले आहेत काय, वेळेला प्रॉम्प्ट आहे काय, आचरणात प्रतिबंध घातलेला आहे काय, स्वैराचारी, फ्रॉडी, करप्टेड, पापी, बलात्कारी, भोगी, चंगळवादी तर नाही ना, हे गुरुनी पाहिलं पाहिजे. बुक्का लावला, माळ घातली किंवा अनुग्रह दिला, निघून गेला, याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. जसं जसं कासवीच्या समोर पिला असले की तृप्त होतात, तसं गुरु ही आई आहे, तिच्या समोर शिष्य नावाचे लेकरं असले पाहिजेत. कल्पना करा, त्याच्याशिवाय तृप्तता होतच नाही. त्याच्याशिवाय तुझं नाव सम्यक आधान प्राप्त होत नाही. सम्यक कळलं का, म्हणजे व्यवस्थित समान ते मिळत नाही. याकरता श्री गुरुनं उपदेश करून सोडायचं नाही, पाहायचंय. विकास सरांना, गुरुजींना, तळवळकरांनी एक रचना दिली, तर त्यांनी ती यांनी वाजवल्यावर पाहावी, ऐकावी. पाहिली नाही, ऐकली नाही तर चुका त्यातल्या कळणार नाही, आणि बरोबर आहे का हेही कळणार नाही. त्याचं पठण आणि वादनही कळणार नाही. कीर्तन शिकलाय तर प्रेझेंटेशन केल्याविना दोष किंवा उत्तमता स्पष्ट होणार नाही. याकरता पाहणारा आणि ऐकणारा कोणीतरी असावा लागतो. आता त्याचं प्रकरण असं आहे, पाहणारा पदार्थापासून वेगळा असावा लागतो. कळलं का, पदार्थापासून वेगळा असावा लागतो, पदार्थ पाहणारापासून वेगळा असावा लागतो. आता पाहणारे कोण आहेत, ज्ञानोबा आहे. उपदेश कुणाला आहे, सोपान मुक्ताईला आहे. कोणत्या तत्वाला अनुभवायचे, ब्रह्मतत्वाला. विठाला ज्ञानदेव उपदेश करून या पाहिलंय, ऑब्झर्व केलंय, सांभाळलंय, चिकित्सा केली, समीक्षा केली. कोणाची, सोपान मुक्ताबाई बोधिली. सोपानाला पाहिलंय, मुक्ताईला पाहिलंय. आता सोपानाला का पाहावं, आता ऐका. हा सामान्य जीवाचा विषय नाही, तुम्हाला कीर्तन कंटाळवाणं होईल हे, पण तुम्ही तरी माझ्यासाठी रिस्पेक्टिव्ह राहा. जीवानी जीवाला पाहणं यात नवल नाही. कोण कुणाला पाहतंय, वा जीव देवाला पाहतोय किंवा देव जीवाला पाहतोय, ही जरा उलटी सुलटीच भाषा आज मला स्फूर्ती आहे, पण ऐका तुम्ही. मला जुन्या आठवणी झाल्यात, त्यामुळे हे चिंतन मी आज वेगळ्या आनंदाने तुमच्या समोर करतो आहे. कुणी कोणाला पाहायचंय, जीवाने देवाला पाहायचंय, जीवानी देवाला शरण जायचे, आणि जीवावर देवानी कृपा करायची आहे. हे सगळं मान्य आम्हाला, परंतु ज्ञानोबाराय, सोपान काकान, मुक्ताबाई हे सामान्य जीव नाही आहेत. लक्षात आलं का तुमच्या? सामान्याने विशेष करावं लागेल की नाही. काष्टात अग्नी आहे, परंतु मंथन केल्यावर तो विशेष आहे, आणि अदृश्य रूपात आहे तो सामान्य आहे. तुम्ही कंटाळे का सगळेजण? आणि कंटाळा आला असला तर पुढे मला बोलू नका, दुसरे कीर्तनकार आणि जा. विठाल ज्याला पाहायचं ते ब्रह्मतत्वाने जगावर अनुकंपा करायची आहे. पण ज्ञानोबाराय ब्रह्मच आहेत, नीट ऐका. सोपानाई ब्रह्मतत्वच आहे, आणि पुन्हा भगवती मुक्ताई सुद्धा भगवती, भगवंताओ. आपण शब्द रूपावली चलवली सकाळी. आता हे भगवंत, हे भगवंता हा इत्यादी आपल्याला चलता येईल. रामा हा रामो करता, हे सगळं करताना विभक्ती प्रत्ययादी. परंतु चिंतन नीट ऐका. भगवती सप्तशृंगी आहेच, भगवती माहूरच्या आहेच, भगवती तुळजापूरच्या आहेच, भगवती करवीरची कोल्हापूरची आहेच, परंतु यांच्यापेक्षा मुक्ताई कमी नाही. वा, यांच्यापेक्षा मुक्ताई कमी नाही. या उलट त्या देवीने तरी आपल्या हित पक्षाचं कल्याण केलंय आणि अहित पक्षाची वाट लावली आहे. नाही कळलं तुम्हाला? मधुकैटभ किंवा मोह महिषासुरांची वाट लावली आहे आणि भक्तांचं पालन केलंय. मुक्ताई नावाची भगवती आपे गावात वा सिद्ध बेटात कुलकर्ण्यांच्या कुळात विठ्ठलपंतांच्या पोटी रखुमाई मातेच्या उदरी अशी जन्माला ही शक्ती आली मिळून कर की तिने भक्तांचे कल्याण केलंय आणि अभक्तांनाही शिष्य केलंय. वा,
अभक्तालाही. देवाच्या बाबतीत भक्ता राखे पायापासून दुर्जनासी संहारी. ही देवाची विषमता आहे. सांगताना आगळ पगळ बोलतोय तो समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. पण हे बोलणं वेगळे भाषणात, प्रवचनात, व्याख्यानात, चिंतनात. परंतु प्रॅक्टिकली वागताना असं म्हणतोय तू, अर्जुना मी तुझ्या बरोबर आहे, दुर्योधनाची वाट मी लावणार आहे. हे वागणं त्याचं दुटप्पी वाटतं की नाही तुम्हाला? का विरोधात जायचं नाही देवाच्या तुम्हाला? कीर्तनापुरतं जा, टीका माझ्यावर होतील मीडिया तंत्राला. नीट ऐका, देवापेक्षा संत ही भूमिका परखड, स्वच्छ, निर्भेड आणि प्रॅक्टिकली जीवन जगणारी आहे. म्हणून सोपान काकांनी पण न्याय दिला, माऊलीनी पण न्याय दिला आणि आदिशक्ती मुक्ताईनी न्याय दिला. आता कुणी कोणाला पाहायचं? पहा म्हणणारे ज्ञानोबरायच, दाखवणारे ज्ञानोबरायच आणि पाहणारे ज्ञानोबरायच. बर कुणाला पाहतात? विष्णूच विष्णूला पाहतायत, ब्रह्मच ब्रह्म्याला पाहतय आणि देवीच आपल्या आल्हादिनी शक्तीला पाहतीये. विठाल ज्ञानदेव उपदेश करून या पाही. आता दुसरा एक टप्पा असा आहे गुरुजी चिंतनाचा, की मग आपल्या कुटुंबातली जिम्मेदारी आपल्यावर आल्यामुळे थोरला या नात्याने ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादांनी तर नाथ पंथाचा संन्यास घेतला. आता दोन भावंडाचं पालन आईवडिलाची भूमिका निभावून ज्ञानोबारायांना करायची. म्हणून थोरला या नात्याने ते भावाकडं किंवा बहिणीकडं पाहतायत काय, हा एक टप्पा. तिसरा टप्पा असा आहे की ब्रह्मच ब्रह्माला अनुभवते, हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्याचे 3 उत्तर देतो सगळ्यांच्या पाठातले आणि प्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या पाठातले. महाविष्णूचा अवतार सखा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो जाहाला, भक्ता आनंद वर्तला. म्हणून आमच्याकडं म्हणजे आपल्याकडं ब्रह्मदेवाच्या अक्षतपुंजीला महत्व आहेच, पण वर्तन करताना प्रॅक्टिकली रखुमाईच्या उदरी उदयाला आलेला सासवडात राहणारा संत विभूती नाथपंथातला योगी प्रॅक्टिकली स्वतः सोपान काका ब्रह्मतत्वच आहे. या उलट पुढे जरा ओव्हरटेक करतो. ओरिजिनल ब्रह्मा तरी वर्तनात बिघडला. नाही कळलं तुम्हाला? ब्रह्मा विष्णू महेशातल्या त्रिदलातली जी ब्रह्मा देवता आहे ती करप्टेड झाली. मी उत्तर देतो तुम्हाला. ब्रह्मा कन्येसी एकांतात स्मार्ट पोरगी पाहिली, इंद्रिय विकलांग झाले आणि ब्रह्म्याने तिला जवळ घेतलं. ही टीका नाही, संतांच्या मीडिया तंत्राला आलेली बातमी, ही आर्टिकल आहे. म्हणून ते ब्रह्मतत्व नापास झालं. उत्पत्ती मोठी केली आहे परंतु चूक झाली. संत वाङ्मयात चूक झाली की क्षमा नाही पुन्हा. कळलं का? चुकला 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 संपलं. ब्रह्म्या रिजेक्ट करण्यात आला. मग त्या ब्रह्म्यापेक्षा माझ्या घरातला माझा ब्रह्मा चांगला आहे, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ज्ञानदेव उपदेश करोनिया पाही कुणाला, अंडरलाईन सोपान पुन्हा कोमा. आणि दुसऱ्या क्रमांकाला मुक्ताई. मुक्ताईला का पाहायचं? मुक्ताई सामान्य नाही, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. सर्वदा वरिष्ठ आदिशक्ती. सर्वदा वरिष्ठ आदिशक्ती. पुन्हा 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 नाविलाजानी मागील शब्द पुढे आणतो. सगळ्यात 3.5 पीठातल्या देवींना मानाच, घटस्थापना करून सप्तशत्यादी पाठ कराच. पण माझं पुढचं वर्जन ऐका. मुक्ताईची प्रतिमा समोर मांडून केवळ केवळ योगी पावन मनाचा एवढं प्रकरण जर समजून घेतलं ना तर मार्कंडेय फेल
आणि सप्तशती फेल. विठाला विठाला. सर्वत्रावरिष्ठ आदिशक्ती, तिला काय म्हटलंय माहिती का? मध्य नाही, आदिशक्ती आहे, आद्य शक्ती आहे. आणि तिच्याबद्दल असं लिहिलंय की ती प्रॅक्टिकली साक्षात भगवंत, त्याला 6 भग आहेत म्हणून तो भगवंतू. आणि त्या भगवंताची आल्हादिनी शक्ती असल्यामुळं तिलाही भग आहेत म्हणून ती भगवती. तो भगवंत, ही भगवती असल्यामुळं ती साक्षात देवी आहे. आद्यत्रय देवाला निर्माण करणारी जननी मात्र स्वरूप आहे. म्हणून आता आईकडं नाही पाहायचं तर कोणाकडं पाहायचं? म्हणून ज्ञानोबाऱ्याने आईकडं पाहिलं, सोपान ब्रह्मतत्वाकडं पाहिलं आणि दोघांना उपदेश केलाय की तुम्ही दोघांनी मिळून आता गुरुतत्वाकडं पाहायचंय. विठाल ज्ञानदेव उपदेश करून या पाही, सोपान मुक्ताबाई बोधिले. आता इथं 3रा टप्पा असा आहे, वारकरी संप्रदायाने स्त्री शक्तीला डावललेलं नाही, ओगळलेलं नाही, सोडलेलं नाही, त्यागलेलं नाही. गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, पुढच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राष्ट्रमाता मा जिजाऊ, त्याच्या पुढे सुनीता विल्यम्स, लता दीदी, द्रौपदी मुर्मू, प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज, प्रियदर्शनी इंदिरा गांधी. या स्त्री शक्तीच आहेत की नाही? या कमीत का? आज ECP, DCP, कलेक्टर, न्यायाधीश, कॅबिनेट मंत्र्यापासून ते सर्वोच्च घटनेतलं संविधानातलं पद आहे, राष्ट्रपती पदापर्यंत आहे. त्यामुळे ज्ञानोबाऱ्यांनी त्या काळातच विचार केला की मुक्तीला टाळून चालणार नाही. आता पुढचं वाक्य आहे का? तुकोबाऱ्यांच्या काळात तुकोबाऱ्यांनी बहिणाबाईंना टाळलं नाही, समर्थांनी वेणाबाईला टाळलं नाही. पुढचं ऐका, नामदेवरायांनी जनाबाईला टाळलं नाही आणि ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताईला टाळलं नाही. विठाला तुम्ही यजमानाला विडा हातात घेऊन नमस्कार करायला जेव्हा पाठवता तेव्हा एभ्यो माता आदिवंदन मात्र स्वरूपाला आहे, आरंभाला. आणि तेच मग पुराणात आलं, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. यात मंत्राचं ट्रान्सलेशन वारकरी संतांनी अभंगात केलं, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. दुसरं प्रमाण, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. अजून एक प्रमाण आहे, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. अजून एक प्रमाण आहे, माताच कमला देवी, पिता देवो जनार्दना. माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा. माता रामो मत्पिता रामचंद्र. मातृत्वाला प्राधान्य दिलं. याचा अर्थ असा आहे की स्त्री शक्तीचं प्राबल्य कुठेही ओगळलेलं नाही. याकरिता हे सामाजिक व्यवधान आहे, सामाजिक समीक्षा आहे आणि लोककल्याणाची भूमिका संतांनी मांडली आणि हे आरक्षण त्याच काळात त्यांना ते दिलं. म्हणून ज्ञानदेव उपदेश करुनिया पाही, सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई बोधिये, सोपान मुक्ताबाई बोधिये. ज्ञानदेव उपदेश करुनिया पाही, ज्ञानदेव उपदेश
ठराविक लोकांनीच वाजवल्या, बाकीची मरेल मंडळी त्यांना काही त्याचं सुख दुःख नाही. वा 10:15 वाजले आणि मला रात्रभर प्रवास करून मराठवाड्याच्या दिशेनं जायचं आहे. आणि आईसाहेबांचं येणं बीडला होणार आहे आणि त्यांच्या समवेत या पादुकान मला पंढरीकडे प्रस्थान करायचं आहे. त्यामुळं आता हे चातुर्मासाच्या नंतरच कीर्तन, आजचं हे कीर्तन आता माझं शेवटचं, चातुर्मास्यानंतरच. आता पुन्हा कीर्तन नाही, आता घेणे नाही, आता देणे. आता येईल त्याला देणे. आतापर्यंत आजपर्यंत जवळकेवणीतून घेणे जाता जाता, आणि उद्यापासून देणे. देणं हा स्वभाव संप्रदायाचा आहे. म्हणून मुक्ताईने बोध खेचरासी केला. आपण आपल्या परिवारात कुणाचं थोडं चुकलं तर त्रागा करतो, राग करतो, कलह करतो, बाजूला ठेवतो. मुक्ताईंच्या मनाची व्यापकता किती थोरली आहे. एक देवी म्हणतीये गरज गरज मामूढ मधुयावत पिबाम्यहम. आणि ती घटना इथली आहे सप्तशृंगी गडावरची. कानाला हात लावलाय भगवतीनी आणि ती युद्धाची वार्ता ऐकतीये आणि ती म्हणती बघून घेईल प्यालास उतरू दे तुझी, मग कळेल तुला सप्तशृंगी कशाला म्हणतात ते. पण ती मारण्याकरता आव्हान करतीये आणि ही कल्याणाकरता आव्हान करते. नाही कळलं तुम्हाला? भूमिका नाही कळल्या तुम्हाला? संत नावाची मुक्ताई देवी आव्हान करती कल्याणाकरता, आणि प्रॅक्टिकली जी देवी पुराणात वर्णन केली आहे ती दुष्टाच्या निपाता करता गर्ज गर्ज मामूढ अशी गर्जना करते. हे टप्पे आहेत ना, या भूमिका आहेत ना, हे गणित आहे ना, हे मांडलं पाहिजे. पुरोगामित्व काय असतं? हाच भाव असतो. विठाल एकेकाळी खेचराणी या सगळ्या भावंडांना कडाडून विरोध केला. तर विरोधी गटाला जवळ कसं घ्यावं, मला वाटतं कदाचित या काळातल्या सत्ताधीशांनी मुक्ताईचं सागर चरित्र वाचलेलं असावं. मी कदाचित शब्द उच्चारलाय, कदाचित. निवडणुकीत विरोध केला, शिव्या घातल्या, वल्गणा केल्या, टीका झाल्या, बिभत्स बोललोत, त्याच्या कुटुंबापर्यंत सिंतोडे उडवले. पण आता कदाचित मुक्ताईनं बोध केला असावा की जरा व्यापक वारे झालं ते जाऊ द्या, आता तरी आपण एक होऊया. कदाचित अशी गर्जना आईसाहेबांनी सांगितली असेल, सांगता येत नाही. काहींना देवांचे जर आदेश होतात तर आईसाहेबांचा आदेश त्यांना झाला नसेल काय, असं मानायला काय हरकत नाही. ऐका, खेचर हा विरोधी गटातला, खेचरानं आळंदीत यांना त्रास दिलाय, पण त्रास देणाराला सुद्धा ज्ञानोबराय असं लिहितात पसायदानात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परी जडो मैत्र जीवांचे. आपण तसं करत नाहीत, विरोधकाला विरोधी भूमिकेने जीवन जगतो. माझं असं मत आहे, स्वर्गीय गोपीनाथराव आपल्या मराठवाड्यात होते, ते देशाचेच नेते होते, वादच नाही. पण ते जर विरोधी गटातल्या एखाद्या नेत्यांनी शिव्या घातल्या, त्रागा केला, तर दुसऱ्या दिवशी ते म्हणायचे बबनराव उद्या मी नाश्त्याला घरी येणार आहे. नाही कळलं तुम्हाला? सभेत शिवा घालणारा मेला ना जिवंत, तो संपलं खलास. मी लग्नाला येणार आहे बघ तुझ्या, मला कळवलं नाही पुरीच्या लग्नाला, अरे तू माझा मित्र आहेस, त्याला वाटायचं उगीच शिव्या दिल्या आपण. म्हणून विरोधकांना विरोध करून वेळ वाया घालवण्यापेक्षा विरोधक आपला होण्याकरता वेळ घालवा. विठाला आपल्याकडे शास्त्र असे, एकाने पाणी व्हावं आणि एकाने अग्नी व्हावं. संसार याच्याशिवाय चलत नाही बरं का. नाही कळलं तुम्हाला? जर स्त्री घरात अग्नी झाली म्हणजे ज्वालामुखी भडकला, तर याने अग्नी नाही, याने जल व्हावं, शांत व्हावं. याकरता तर अग्निस्वरूप ज्योतिपिंडीला पाण्याचं ठिबक सिंचन आहे, त्याला हे म्हणतात गळती अभिषेक. का? अग्निस्वरूप आहे ते. अग्निस्वरूपाला पाणी शांत करतं. तसं वारकरी संत प्रॅक्टिकली पाणी वाहत नसले तर वैचारिक मंथन हेच पाणी. विठाल विठाल
दुसऱ्याचं काम करावं आणि आपण आपलं काम न सोडता अव्याहत चालावं, काहीही फरक पडत नाही. आपलं गंतव्य पकडायचं, प्रवासाला लागायचं. महात्मा गौतम बुद्धाला कोणी एका साधकाने त्या काळात प्रश्न असा विचारला की मी प्रवासाला निघालोय, मुक्कामाचं गाव येईल काय? महात्मा गौतम बुद्ध असं म्हणाले, सर्वं क्षणिकम क्षणिकम जगत ही तत्वज्ञानाची फिलॉसॉफी होती. तरी ते त्याला म्हणाले, गंतव्य योग्य दिशेनं पाऊल पडलं असेल तर 101% येणारच. उशीर लागतो पण गाडी तिथपर्यंत जाते. योगमार्ग, कर्ममार्ग इत्यादी मार्गापेक्षा आपल्याकडे हे प्रकरण इतकं सोपं आहे. सोपे हे साधन लाभ एको घरा, सोपे हे साधन लाभ एको घरा. सोपे हे साधन आवडे तुला, सोपे साधन आवडे तुला. वाचेसी उच्चारा राम हरी, वाचशी उच्चारा राम हरी. सोपे हे साधन लाभ येतो घरा, सोपे हे साधन लाभ येतो घरा, सोपे साधन लाभ येतो घरा. सोपे साधन लाभे डोंगरा. हे प्रमाण देण्याचा हेतू असा आहे, भगवन नाम साधनेनं अहं ग्रंथी शिथिल होतात. भेद्यते हृदय ग्रंथी चिद्यन्ते सर्व संशय, हा म्हणजे अहंकाराच्या ग्रंथी शिथिल होतात. भगवत भजन करायचं. नाथपंथातलं हे घराणं योगी आणि नामधारक दोन्ही प्रकरण आहेत. म्हणून यांनी साधनेच्या बळावर विरोधकाला आपलं करण्याचा विडाच उचलला, जवळ घेतलं खेचरांना आणि अनुग्रहित करून टाकला. कोण? खेचर. मुक्ताईने बोध खेचरासी केला. खेचर गप्प बसले नाहीत बर का. तिने नाम याला बोधी आ बोधी, तेने नाम याला बोधी बोधी रे. तेने नाम याला बोधी बोधी रे. तेने नाम याला बोधी. मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला. मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला. तेने नाम याला बोलविले, तेने नाम याला बोलाविले, तेने नाम याला बोधियेले, तेने नाम याला बोधियेले. मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला. बोध परंपरा समाप्त झाली नाही. पांडुरंग परमात्म्याने माणकोजी महाराजांना बोध केला. गोरक्षाने बोध मच्छिंद्रासी केला. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. बोध अनुग्रहित बोधावर आणणे म्हणजे ब्रह्मैक्य स्थिती. तत्वम आसी आयम आत्मा ब्रह्म, तू ते आहेस तत्तु समन्वयात. तू ब्रह्म तत्व आहेस, तू जीव आहे ही भूमिका सोड. देहोहम भूमिका सोड, तू ईश्वर आहेस. या अनुभूतीला येण्याकरता बोधाची आवश्यकता असती. म्हणून मुक्ताईने बोध खेचरासी केला. मुक्ताईंचे अजून एक शिष्य आहेत, वटेश्वर चांगा. 3 चांगा आहेत. राऊळ चांगा 1, केशवदास चांगा 2
आणि हा 3ऱ्या क्रमांकाचा वटेश्वर चांगा. या वटेश्वर चांगाची जी शिष्य परंपरा आहे ना, ती विठ्ठल किंकर पुसतकर, त्या चिन्मयानंद उमरखेडकर, गोचर स्वामी, तुकामाई ब्रह्मानंद स्वामी येहळेगाव, त्यांचे शिष्य ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आणि त्यांचे ब्रह्मानंद महाराज हे बळी कर्नाटक. विठाला ही शिष्य परंपरा विस्तीर्ण झाली. एक वाक्य बोलतो मेहुणकर महाराज, तुम्ही मुक्ताई फडाचे आहात. असे मुक्ताईच्या फडावर नामदेवराय खेळी आहेत. बरोबर आहे की नाही वाक्य? की बोलायलाही डिरिंगच लागते येणाऱ्या काळात. मुक्ताईच्या फडावर नामदेवराय खेळी आहेत. लक्षात आलं का? आणि जोग महाराज शिक्षण संस्थेत माझी आजी जे विद्यार्थी आहेत त्यांना विचारा, कीर्तन कुठे झालं? मुक्ताई फडावर. संस्थेच्या जागेला मुक्ताई फड म्हणतात. बरोबर आहे की नाही? जुनी गोष्ट. फड हा भूमिका भाव वेगळा आहे आणि संस्था ही भूमिका वेगळी. फडातले स्वर, ताल, लय, आकार, उच्चस्वर, कंबर बांधणं, चौकडा प्रकरण, नाट बाळ संतोष, जोगी आणि जंगप, कोलाट्या आणि भराडी, आंधळा आणि मुका, बहिरा आणि महानुभव, कडक लक्ष्मी आणि जोगी, ही प्रमाण आणि परंपरा फडकऱ्यांच्याकडनं आजही ऐकायला मिळते. तुमचं भाग्य आहे की उद्या श्री नामदेवरायांचे वंशज या गावात येणार आहेत. हे भाग्य आहे. कीर्तन कसं झालं? फारच गर्दी होती, लोकांनी टाळ्या दिल्या, हे सगळं नापास काम आहे. कीर्तन हे ब्रह्मश्री हरीच्या गुणानुवादासाठी व्हायला पाहिजे. विठाला मी तर क्लिअर करतो मीडियाला, पटत असेल तरच बोलवा, नाही तर माझा आग्रहच नाही. निमंत्रणच देऊ नको. आमचे 51 झाले आणि 100 झाले आणि 50 झाली, तुझी तुलाच लखला पाहिजे. काय ढेकळ झालं? 50 वर्ष होऊन टाळ ठेवावा का बांधावा ही अक्कल नाही. टाळकरीच कीर्तन करायला चुना मागतात. काय बदललंय? झाडं तोडणं चालूच आहेत, गर्भपात चालूच आहे, चोऱ्या चालूच आहेत, नांगरटी भावाचा बाणटो करणं चालूच आहे. बदल काय? कीर्तनकार येतात, त्यांना द्रव्य मिळतं, ते जातात. तुम्ही दगड जाग्यावरच. किलोमीटरचा प्रवास करताना प्रवासी सडकीवरून आला आणि गेला, दगड जाग्यावरच. गाव लेवलची माणसं सप्ताहानंतर बदलली पाहिजे, परिवर्तन झालं. शपथ घेतली पाहिजे की परिसरात गोहत्या होऊ देणार नाही, परिसरात अटके 5 भगवा मी फडकवेल, परिसरात मी स्त्रीला आई या स्वभावानं पाहिल. तर त्या सप्ताहाचा उपयोग आहे. नुसत्या पंक्तीन, बुंदीन, अन्नदानन, कपडेन, शालीन, सत्कार, मर तिकडं. विठाला नारायण महाराज, आकाश महाराज आणि विकास महाराज, मी तृप्त आहे कीर्तनात. हे नाराज झाले, त्यांनी पुढे बोलवलंच नाही, मग माझं उद्या कसं होईल? आवश्यकता नाही. मस्त आनंदात राहायचं आपल्या आपल्या. एक वाक्य बोलू का? महात्मा ने अपने मस्ती में मत्त होना चाहिए. आपल्या मस्तीत आग लगे वस्ती में और महात्मा अपने मस्ती में. क्या करना है? काही लोक यावर भावना अशी व्यक्त करतील, वारे वा साधू, गावाला आगली ना, हा आनंदात आहे, असा अर्थ नाही. आग लगे वस्ती में म्हणजे देह मरू दे, मी परमार्थ करील, असा त्याचा अर्थ आहे. वाजवा नका वाजू, बळच वाजवा. तुमचं जे व्हायचं ते होणारच आहे आशीर्वादाने, लक्षात ठेवा. ज्ञानदेव उपदेश करून या पायी, सोपान मुक्ताबाई बोधी येईल. मुक्ताईने बोध कुणाला केला? खेचरासी केला. खेचर थांबला नाही. ऐका, संतांच्या परीक्षेत नामदेवराय नापास झाले. नापास काय? इथे एक आरी आहे मोरपंतांची. गोरा संत परीक्षी हाती घेऊन या थापटणे, सद्गुरु अनुग्रहावीण हरिला तो भक्त न पटणे. थापटणे न पटणे. कुलालाचा, कुंभाराचा स्वभाव असा असावा की मडक केल्यावर, भाजल्यावर कच्च की पक्क, याला लागतं थापटणं. बाप चाडाचा, कुलाल हाडाचा, अखंड घडतो मडकी रे. हे मडके जे घडवलेत ना, एका कुलालानीच घडवलेत.
आणि त्या ब्रह्म्याचं नाव आहे कुलाल. कुलाल कोण आहे? ब्रह्म्या. त्यांनी घडवलेत आणि त्याचं काम आहे पक्क का कच्च, म्हणून सोपान काका बोलवले. ब्रह्मा, विष्णू ज्ञानोबाराय, सदाशिव निवृत्तीनाथ दादा, आदिशक्ती मुक्ताई, दाशी जनी, गोरोबा काका, सावता महाराज. मोठी कॅबिनेट सभा घेतली. म्हणले कीर्तन चांगले, देव नाचतो, दूध पितो, पितांबर घालतो, कस्तुरी तिलक करतो, डिजिटल बोर्डावर आता ते लंडनला गेले, कॅनडाला गेले, फ्रान्सला गेले, आफ्रिकेला गेले, आता नाव मोठं झालं, तारखा 4-4 वर्ष मिळत नाही, बळच मिळाली. असं जे काही असेल कोणाचं, माझ्यापासून ते सर्वापर्यंत एवढी नामदेवरायांची ख्याती. जनामयी मुक्ताई म्हणाली, दादा मला जरा कच्चं वाटतंय रे हे. मग बोलवा कोणाला? काकाला बोलवलं. गोरोबा काका एक वाक्य बोलतो. विद्यार्थी नाशिकातला असू द्या, जुन्नरचा असू द्या, मंतरचा असू द्या, धुळ्याचा असू द्या, जळगावचा असू द्या, कुठलाही असू द्या, जोग महाराज संस्थेत आजही परीक्षक मराठवाड्याचाच. जरा तुम्हाला देखवलं नाही का हे आमचं वाक्य? जळायला लागली का तुमची? काय व्हायला लागलं तुम्हाला? बंकट स्वामी महाराज संस्थेचे परीक्षक होते. संदीपान दादा हासेगावकर परीक्षक, गोरोबा काका परीक्षक. कीर्तनाच्या प्रॅक्टिकली परीक्षा मराठवाड्याने घ्याव्यात. कोणी घ्याव्यात? तुम्ही द्यावन परीक्षा, आम्ही घ्याव्यात. नाही कळलं? बेदाने मणुके तुमचे, मोसंबी तुमची, संत्री तुमची, डेव्हलपमेंट तुमची आणि परीक्षा आमची. लक्षात आलं का तुम्हाला? परीक्षा मराठवाडा. अरे गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, यादीच मोठी आहे माझ्याकडं. सोपान काका, मुक्ताई, चक्रपाणी महाराज, सूर्यनारायण महाराज, भानुदास महाराज, एकनाथ महाराज, विठ्ठलपंत, गोविंदपंत, कल्याण स्वामी, रामदास स्वामी, वेणाबाई, गिरधर, अरे मुकुंदराज, दासोपंत, महानुभावातली बहुडी योगिनी. मराठवाड्याची ताकद लक्षात धरा. डेव्हलपमेंट नाही आमच्याकडं, पण संत विचाराची धारा आहे. क्षमा मागतो. भजन, टाळकरी आणि वारकरी संप्रदायाचा जिव्हाळा आमच्याकडे जास्त आहे. तुम्ही रागावू नका मला, आणि राग आला तर पुढे बोलू नका. बस एवढंच. विठाल जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, बीड, एडसी, धाराशिव याची चवच वेगळी. पठाडे महाराज स्मार्ट. जगन्नाथांना जरी नाशिकला राहिले तरी मूळ जन्मस्थान मराठवाड्यातलं. जनार्दन स्वामी मराठवाडा. ही सगळी माती. नरहरी सोनारांचं नंतर राहणं पंढरीला आहे, पण पूर्वज पैठणातलेच. रामचंद्र नाईक, मुरारी अच्युत याद्याच आहेत माझ्याकडे सगळ्या. झोपीतही कोणी विचारा. म्हणजे हे मी तुम्हाला कमी लेखतो असं नाही. परीक्षा विषय चालला. गोरोबा काका परीक्षेला बोलवले. कुणी? मुक्ताईची सूचना आहे. निमंत्रण ज्ञानोबरायचं. भरली सभा, मारलं थापटणं. नामदेव म्हणले आ, आणि ओरडली मुक्ताई, नाम्या कच्चा. आता इकडे जाकीटन, अंगठ्यान, कपडे लत्ते असले आपल्याला फुगीर वाटतं का नाही? मस्त मला वाटतं. मला 2 विद्यापीठाच्या डिलीट आहेत. कळलं का? मी मॉरिशसला गेलो, माझे कीर्तन 28 पर्यंत रिकामे नाही. हे अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व येतं की नाही? तुम्हाला जड चाललंय जरा. हे येतच. नेत्याला पद आल्यावर माझं येतो का नाही? येतोच. म्हणून ब्रेक पाहिजे मधून अधून. विठाला हवा फुगवायचंही काम देवाकडच आहे, आणि टोकाने स्पर्श केली हवा काढायचं काम त्याच्याकडच आहे. हवा काढण्यात त्याच्या इतका परफेक्ट कोणी नाही. गाठी देण्यात त्याच्या इतका परफेक्ट कोणी नाही, आणि गाठी सोडण्यात संता इतका ज्ञाता कोणी. लक्षात धरा तुम्ही. गाठी माराव देवानी आणि सोडाव्या संतांनी. वेळ कमी आपला. आता 10:34 झालेत. 11:45 मी थांबणार आहे. मला म्हणलेत पोरं कीर्तन जास्त करा, पण मला परवडत नाही. म्हणजे का? माझ्या कमरेचा त्रास, पाठीचा त्रास, दिवसभर बसू नये, लोक भेटत राहतात, त्यामुळे जास्त वेळ बोलणं होत नाही. उद्या
नामदास महाराज येणार आहेत, आमचे प्रकाश महाराज साठे येणार आहेत, परवा समाधान येणार आहे. तुम्ही त्यांच्याकडे ऐकून समाधान मानून घ्या सगळेजण आणि मला सोडा लवकर आता. बास नामदेवराय कच्चे ठरले. आणि नामदेवराय म्हणाले आता देवा काय करायचं. देवालाच प्रश्न विचारला, देवा आता काय करू. देव म्हणले नापास झाला ना आता काय करू. माझाच आहेस तू, तुला तिकीट दिल तर उभा केलं, पडला त्याला मी काय करू आता. पण त्या काळात नामदेवराय असं म्हणाले नाहीत की जरा मधला मार्ग काढा. नाही कळला तुम्हाला. निवडणूक न लढवता मधला मार्ग. देव म्हणले नाही, नापास झालास, माझ्याकडे ज्या किल्लीनं जे कुलूप लावल्या जातं त्याच किल्लीनं ते लावावं. माझ्याकडे येऊ नकोस. कुठे जा, मराठवाड्यात जा, आवंडा नागनाथला, दारुका वणे, तिथं जा. नामदेवराय दरकोस दर मुक्काम करत मराठवाड्यात आले. विकास महाराज आणि विसोबा शिवपिंडीवर पाये टाकून झोपला होता. धिप्पाड शरीर, मुंडास बांधलेलं, जोडे, पिळदार मिशा, देह मोठा, पडले होते खुशाल. नामदेवराय गेले. पहिली एंट्री झाली की पुजाऱ्यांनी आडवलं. पहिला प्रॉब्लेम, आज जायचं नाही. ते म्हणजे हरकत नाही. फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नका जाऊ देऊ, देवळच फिरवलं. बसा बोंबलत विठाल विठाल. नामदेवराय आत गेले. तर ते नामदेवरायला देखवलं नाही. एवढ्या लांबून मी दर्शनाला आलो आणि हे लोक पाय टाकून झोपतात पिंडीवर. जवळच्या लोकाला देवाचं महत्त्व कळत नाही, अशी मानसिकता नामदेवरायाची झाली. आणि नामदेवरायाला विश्व म्हणाले, बाळा तुझ्या मनात काय चाललंय ते ओळखलंय मी, पण वय झालंय माझं, माझे पाय जड पडलेत, मुंग्या येतात, पाय उचलून ठेव. उचलले ठेवले. गुरुजी पुन्हा एक पिंड तयार. सोप्या सोपं सांगतो. एतानी द्वादश लिंगानी, 12 लिंगाचं दर्शन झाल्यावर नामदेवरायांची ट्यूब पेटली. सगळे चक्र भेदले आणि आता कळलं की जे मला पाय उचला म्हटले आणि ज्यांच्या पायाखाली अनेक पिंडी दिसतात, देवानी मला हेच गुरु करण्याकरता पाठवलेले. लक्षात फायनल झालं. आता प्रमाण देतून कीर्तन संपवतो. वाचिता अध्यात्म जाणता ही अर्थ, वाचिता अध्यात्म जाणता ही अर्थ, वाचिता अध्यात्म जाणता ही अर्थ, वाचिता अध्यात्म जाणता ही अर्थ. गुरुविन व्यर्थ सर्व काही, गुरुविना व्यर्थ सर्व काही, गुरुविना व्यर्थ सर्व काही. श्री गुरु कृपेविना काही अंमलात आणता येत नाही. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला, दूध पिला, पण तरी नापास करण्याचं सामर्थ्य संतांचं होतं आणि पात्र करण्याचंही सामर्थ्य संतांचंच होतं. विसोबानी कृपा केली म्हणून मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधी येले. नामदेवरायांचं कुटुंब काही सामान्य नाही. नाम्याचं कुटुंब. नाही म्हणा तुम्ही, मला ऐकायचं. म्हणा नाम्याचे कुटुंब चांगा वटेश्वर. ऐकतो नाही आयो म्हणावं तुम्ही. नाम्याचं कुटुंब सांगा वटेश्वर, नाम्याचं कुटुंब सांगा वटेश्वर.
फडांचा, मठांचा, संस्थेचा, गुरुकुलाचा, दिंड्यांचा जो विस्तार दिसतो ना, एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. वा. स्त्री शक्ती काय करत नाही, तिचा हा विस्तार आहे सगळा. विस्तार आपण म्हणतो ना, त्या महाराजांचा मठ तिकडे एक आहे, तिकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, तिकडे आहे, नथिंग यार. आहा. क्या बात है. हा विस्तार मुक्ताईचा आहे. तुम्हाला अजून एक शंका येईल, कसा काय मुक्ताईचा आहे? उदाहरणार्थ दिहूकरांचा फड आजरेकर, वालूरकर, जळगावकर, वासकर, राशीनकर, कराडकर, अरफळकर इत्यादी कळण्यासाठी सांगतो. हा विस्तार कोणाचा आहे? मुक्ताईचाच आहे. तुम्ही म्हणताल काय डोकं फिरलं का तुमचं? अरे कसं काय? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेवराय कोणाच्या विस्तारातले? मुक्ताईच्या. मुक्ताईंचे शिष्य विसोबा, विसोबांचे शिष्य नामदेवराय, आणि नामदेवरायांचा अवतार तुकोबराय. विस्तार कोणाचा? एका स्त्री शक्तीचा विस्तार आहे. यत्र नारीस्तु पूजन्ते, सूत्र गुणा कायमच आहे, संपतच नाही. केवढा मोठा विस्तार आहे. म्हणून तुम्ही सगळ्याजणी येता, त्यामुळं सप्तात आनंद आहे. कथा, कीर्तन, औक्षण, रांगोळ्या, पूजा, पाठ, तुळशी, अर्चन, भोजन. आम्हाला कोणाच्याही बंगल्यात गेल्यावर तुम्ही ओवाळायला नसल्यावर काय अँगलला मान हलवायची भाई. पूजा त्याच करतात, नैवेद्य त्याच करतात, अष्टक त्याच म्हणतात, लेकराला स्नान त्याच घालतात, कपडे लत्ते त्याच घालतात. तुम्ही दिवसभर बाहेर फिरा, जिम्मेदारी घरातली त्याच सांभाळतात. आपले आंघोळ्या केल्यावर बाथरूममध्ये काही 5-5, 10-10 मिनिट उभा राहतात. मी विचारला, हो बबनराव कपडे का बदलत नाही? ते म्हणजे तिला माहितीत कुठं ठेवलेत ते. विस्तार. आणि मग ते म्हणतंय, होय ग चड्डी, याची नाडी तिला आणून द्यावी लागती. एवढं दुर्दैव आहे सगळं. काही म्हणो, कसंही असू, त्या रागवतील, भांडतील, किलकिरी करतील, पण त्यांच्याशिवाय मजाच नाही. माया नसेल तर ब्रह्माला कोण ओळखतंय? मायेमुळं ब्रह्माला किंमत आहे, रावणामुळे रामाला किंमत आहे, कर्णामुळे अर्जुनाला. मगवा मी बोलून गेलो हे वाक्य. ह्या नसतील तर आपल्यावर खराटा फिरेल सगळ्यावर. लक्षात धरा तुम्ही. यायत म्हणून जमलं. आता आमचे विकास महाराज बाहेर फिरतात, दिंडीत, भजनात, कीर्तनात. आता माझी उन्नती सगळी संस्था पाहती म्हणून यांची उन्नती. लक्षात धरा तुम्ही. म्हणून यांचा विकास आहे. कोणाचाही असो, स्त्री शक्ती फार मोठी शक्ती आहे. लक्षात धरा. आणि स्त्री शक्तीला त्रास दिला तर हे ॲस्ट्रॉलॉजीतले अभ्यासक आहेत, स्त्री शक्तीचा शाप लागतो. लक्षात धरा तुम्ही. त्यामुळं त्यांना वंदनीय मानलं पाहिजे, पवित्र मानलं पाहिजे. आपल्या संप्रदायात त्यांना रिस्पेक्ट दिला आहे. फक्त एक सूचना आहे, कोणत्याही मिळतो नाम्याचे कुटुंब चांगा वटेश्वर. वटेश्वर चांगा सांगितला. एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. म्हणजे हे चिन्मयानंद वगैरे सुद्धा विस्तार मुक्ताईचा. त्यांना ते कळत नाही. त्याला मी काय करू? विठ्ठल गोंदवलेकर विस्तार मुक्ताईचा. एहळेगाव विस्तार मुक्ताईचा. अरे तुम्ही माना न माना, शास्त्र शास्त्रच आहे. सूर्य उदय झाला की नाही झाला म्हणण्यात अर्थ नाही, तो झालेलाच असतो. ही परंपरा आहे. त्यामुळं एका जनार्दन नाथराय काय वेडेत काय? सकल संतात राजेत, वैदिकात ज्ञाते, पुराणातले अभ्यासक, वेदांतातले चिकित्सक, साम्यवादी संत. पण त्यांना म्हणावं लागलं एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. या अभंगावर मी साक्षीपी स्टडी केलाय. तुम्हाला आवडेल ना आवडेल हा तुमचा स्वतंत्र भाव आहे. चिंतन मांडणं हा माझा भाव आहे. गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. ज्याने निमंत्रण दिलंय त्याचं नाव मी विसरलो. तो पोरगा मगवा माझ्या बरोबर होता. ओंकार ओमकार ओमकार दवंगे. दबंग दबंगे दबंगे दबंग यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला बोलवलं. आणि त्यांनी एकट्यानं नाही बोलवलं, मला संतोषला फोन करायला लावला. पुन्हा त्यांनी फोन केला आणि येण्याचा अट्टहास केला. तुम्हाला जास्त वेळ मी काही बसवत नाही. आज चांगलं झालंय, आज पाऊस पडलाय. पाऊस पडायला पाहिजे. एक शेवटचं आर्टिकल, शेवटचं वाक्य बोलतो आणि टाळ्या घेऊन थांबतो. महाराष्ट्रात आणि भारतात 2 विषय महत्वाचे आहेत.
शेतकरी न वारकरी. शेतकरी श्वास आहे आणि वारकरी आत्मा आहे. हे ज्यांना कळलं त्यांच्या सत्ता टिकल्या आणि हे ज्यांना कळलं नाही त्यांची वाट लागती. लक्षात धरा. कुणी असो, मग माझा आशीर्वाद माना नाही तर शाप माना, काय मानायचं ते. पण हे प्रकरण दोन कळले पाहिजेत. मग तो वैदिक असू, पंडित असू, नेता असू, कॅबिनेट असू, सायंटिस्ट असू, सिंगर असू व वादक असू किंवा नट नटी असू, कुणी पण असू, या सगळ्यात महत्त्वाचे दिव्य दोन आहेत. शेतकरी सुखावला कृषीवर तर वर्गणी होईल, सप्ताह होईल, टाळकरी खुश होतील, मी आनंदी होईल जातानी. म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे काही असलं पाहिजे ना. आणि असण्याकरता धरित्री धरा मेदिनी तृप्त होण्याकरता अन्नात भवती पर्जन्यः, याकरता यज्ञ पाहिजे. यज्ञ दोन आहेत. ऋत्विजांच्या करवी किल्ला एक यज्ञ आणि संप्रदायाच्या अंगाने वाघ यज्ञ. यज्ञानेच परमात्मा संतुष्ट होतो. आज सुजलाम सुफलाम पृथ्वी होते, शेत शांत होतं, वातावरण प्रसन्न होतं. तुम्ही सगळ्याजणी आलात, तुम्ही सगळेजण आलात. आता ह्या यादीत या सगळ्यांचे एवढं तारुण्य मला काही येणार आहे का? उडी मारणं, ओरडणं, आवाज मोठा काढणं मला काही आता शक्य नाही. हे आजचं कीर्तन या सगळ्या देवी देवतांच्या चरणी स्थापन, बाबांच्या चरणी स्थापन करीत, आपलं समर्पित करीत माझ्या सेवेला विराम देतो. मधलं भजन घेतो. विठोबा घड्याळाच्या नियमाप्रमाणे 10:52 झालेत. मी किती वेळेत करेक्ट याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना झाल्या असतील. आता भैरवी होईल आणि त्याच्यातल्या नोटिशनला काही आकार देऊन माईक त्यांच्या समोर दिल्यानंतर एक पर्ण मला ऐकायला मिळेल. पखावज ऐकणं, गाणं ऐकणं हा माझा स्थायी स्वभाव स्वतःचा असल्यामुळं मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही.
मला त्याची प्रचंड आतून आवड आहे. वरून कपडे बदललेले असले तरी ती आतून आवड आहे. त्यामुळं तुम्ही सगळेजण म्हणाल अशा अपेक्षा आहे. नारायण गुरुजी गातील, त्यांना आकाश साथ देतील. आणि सरांना म्हणजे आदरणीय विकास महाराज बेदूकरांना एक माईक स्टँड कोणी द्या, म्हणजे ते पठण आणि वादन ऐकणाऱ्यांच्या सगळ्यांच्या कानावरती येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पुन्हा एकदा ओझर खडक ओझरचे काळूबाळू साऊंडवालेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. खूप चांगला स्पीकर ट्युनिंग करून दिलाय. तर आता सांगतेचं जे चरण आहे, माऊलीचं भजन घेऊ आपण, म्हणूया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झिज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झिज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर एका जनार्दनी नाम्याचा कुटुंब सांगा बटेश्वर. नाम्याचा कुटुंब सांगा बटेश्वर. नामाचे कुटुंब चांगावटेश्वर. नामाचे कुटुंब चांगावटेश्वर. नाम्याचे
जसा